नमस्कार, सुरेखाच फूडमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण रक्षाबंधन स्पेशल ओल्या नारळाची चॉकलेट बर्फी कशी करायची ते बघणार आहोत. तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर बर्फी झालेली आहे आणि प्रत्येक घासामध्ये मावा आणि चॉकलेट अशी भरभरून टेस्ट लागत आहे. करायला म्हणाल तर एकदम सोपी पद्धत आहे, जेमतेम साहित्यात बनते. तुम्ही बघू शकता दिसायला अगदी भन्नाट दिसत आहे. मार्केटसारखी नसेल पण एकदम तोंडात टाकताच विरघळणारी आणि तेवढीच टेस्टी ही बर्फी होते. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एक नारळ फोडून घेतलेला आहे. ओला नारळ असल्यामुळे बर्फीला चव एकदम छान लागते. तुम्ही सुद्धा ही बर्फी नक्की ट्राय करून बघा. आता नारळाचा जो पाठीमागचा काळा भाग आहे ना, तो आपल्याला असा काढून टाकायचा आहे. त्यामुळे काय होतं, बर्फीमध्ये अशी कचकच लागणार नाही. तर पिलरच्या साहाय्याने सर्व या नारळाच्या तुकड्यांचे मी काळा भाग असा काढून टाकणार आहे. तुम्ही बघू शकता काळा भाग काढल्यानंतर मस्त असं पांढरं शुभ्र इथं आपला नारळ तयार झालेला आहे. आता हा नारळ मी खिसून घेणार आहे. तुम्ही मोठ्या किंवा बारीक अशा कोणत्याही किसणीने किसून घेऊ शकता किंवा चकत्यासुद्धा पाडून घेतल्या तरीही चालतील. पण किसल्यामुळे काय होतं, अतिशय बारीक होतो आणि मिक्सरच्या भांड्यात टाकल्यानंतर छान असा बारीक होतो. आता हे सगळा हा जो नारळाचा किस करून घेतलेला आहे तो एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आता मी एक नारळ घेतलेला आहे, त्यामुळे मी एकाच वेळी सर्व किस टाकून घेते. तुम्ही तर जास्त प्रमाणात वापरत असाल तर 2 बॅचमध्ये हे करून घ्यायचं आहे. आता हे मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं आहे, अगदी बारीक असं फिरवून घ्यायचं आहे. खूप बारीक करायचं आहे, कारण आपण बर्फी बनवतो तर बर्फीमध्ये मोठे मोठे तुकडे राहिले तर अजिबात व्यवस्थित बर्फी सेट होत नाही. तुम्ही बघू शकता किती बारीक केलेलं आहे. जर मोठे तुकडे राहिले असेल तर आपल्याला बाजूला काढायचे आहेत. आता हा नारळ बारीक केलेला आपल्याला मोजून घ्यायचा. त्यासाठी इथे मी एक वाटी घेतली. माझी वाटी जर थोडीशी मोठी आहे, तुमच्याकडे जर छोट्या आकाराच्या वाट्या असेल तर 2 वाट्या भरतील. इथे माझी 1 वाटी अशी गच्च भरून नारळाचा किस इथे घेतलेला आहे मी बारीक केलेला. त्यासाठी अर्धी वाटी साखर घेते आणि त्याच प्रमाणात मी अर्धी वाटीचे थोडंसं जास्त इथे मी दूध घेते. दुधामध्ये मलाईसुद्धा घेतलेली आहे. त्याचबरोबर 1 चमचा मी कोको पावडर घेतलेली आहे आणि 1 कॅडबरी घेतलेली आहे. तुमच्याकडे जे हवे असेल ते किंवा जे आवडीचे असेल ती कॅडबरी तुम्ही इथे घेऊ शकता. आता काय करायचं आहे, गॅस चालू केलेला आहे. पॅन ही जरा गरम झालेला आहे. अगदी हलका गरम झाल्यानंतर आपल्याला हा नारळाचा किस ह्याच्यामध्ये काढून घ्यायचा आहे. आता हा चांगला असा हलवत आपल्याला ह्याला परतून घ्यायचा आहे. जेमतेम मी इथे 1 ते 1.5 मिनिटं एवढा परतून घेतला आहे, की जेणेकरून यातला थोडासा ओलावा कमी होईल. असं जास्तही आपल्याला याला परतायचं नाही. सतत ढवळत राहा, म्हणजे खाली असं चिटकणार नाही आणि नारळाचा कलर बदलणार नाही. तर तुम्ही बघू शकता 1-1.5 मिनिटं झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये साखर टाकून घेऊया. आता इथे मी अर्धी वाटी साखर टाकली आहे, कारण एवढ्या प्रमाणात बऱ्यापैकी ही बर्फी गोड होते. तुम्हाला जर अजून गोड आवडत असेल तर पाऊण वाटी साखर तुम्ही इथे टाकू शकता. आता साखर टाकल्यानंतर थोडीशी मिक्स केली, त्याच्यातच हे दूध टाकून घ्यायचं आहे. इथे मी दुधामध्ये मलाई घेतली, यामुळे काय होतं, बर्फीला छान असं क्रीमी असं टेक्स्चर येतं आणि खायलाही तेवढी टेस्टी लागते. तुम्ही इथे दुधाऐवजी मिल्क पावडरसुद्धा घेऊ शकता. आता हे दूध आणि साखर छान असं ह्या नारळामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, ह्या खोबऱ्यामध्ये तर छान असे मिक्स करून घेतले. तुम्ही बघू शकता. आता इथे मी गॅसची फ्लेम मीडियम केली. आता ह्या मीडियम गॅसवर तुम्ही असं हलवत राहिला तर साखरेला मस्त असं पाणी सुटलेलं आहे आणि मिश्रण भरपूर असं पातळ झालेलं आहे. पण हे मिश्रण आपल्याला फटाफट असं लवकर असं घट्ट होण्यासाठी आपल्याला गॅसची फ्लेम मोठी करायची आहे. मी इथे पसरट पॅन घेतलेला आहे आज. यामुळे काय होतं, मोठ्या गॅसवर आपण असं सतत ढवळत राहिलो तर हे मिश्रण लवकर घट्ट होतं. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सतत ढवळत राहते आणि गॅसची फ्लेम मोठी ठेवलेली आहे. यामुळे काय होतं, मिश्रण घट्ट व्हायला मदत होते. तुम्हीसुद्धा ह्याच प्रकारे असा पसरट पॅन घ्यायचा आहे. तोपर्यंत इथं आपण बर्फी सेट करण्यासाठी इथे मी एक टिफिन बॉक्स घेतला आहे, त्याला बटर पेपर लावून घेतला आहे. तुम्ही ही बर्फी सेट करण्यासाठी ताटाचा सुद्धा वापर करू शकता. स्टीलचं ताट घेऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. आता त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे. इकडे आपलं मिश्रणसुद्धा बऱ्यापैकी घट्ट झालेलं तुम्ही बघू शकता. आता घट्ट मिश्रण झाल्यावर मी गॅसची फ्लेम मीडियम केली, कारण कडेनेही मिश्रण आपलं करपू शकतं मोठ्या गॅसवर आपण परतत राहिलो तरीसुद्धा. अजून हे मिश्रण बरंचसं अजून पातळ आहे. जवळपास 12 मिनिटे झालेले आहेत. तुम्ही बघू शकता मिश्रण अजून घट्ट आहे, परंतु बर्फी सेट करण्या इतकं घट्ट नाही आहे. तर आपल्याला अजून हे 7 ते 8 मिनिटं आपल्याला व्यवस्थित असं परतत राहायचं आहे अशा प्रकारे. आता इथे आपल्याला सतत असं चमचा ढवळत राहायचं आहे. परत एक 5 मिनिटं झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मिश्रण असं एवढं घट्ट झालेलं आहे. आता काय करायचं आहे, इथे आपल्याला थोडंसं ह्याच्यामध्ये एक अर्धा चमचा एवढं मी तूप टाकून घेणार आहे, साजूक तूप. अगदी कमीत कमी तुपाचा वापर होतो या मिठाईमध्ये आणि खायलाही तेवढीच
टेस्टी लागते आणि आपण इथे ओल्या नारळाचा वापर केलेला आहे, त्यामुळे अगदी भन्नाट अशी चव लागते. तुम्ही सुद्धा ह्या रक्षाबंधनला अशी मिठाई नक्की ट्राय करून बघा. आणि मुलेसुद्धा आता ह्याच्यात चॉकलेट असल्यामुळे हे मुलेसुद्धा अगदी आवडीनं खातील. तुम्ही बघू शकता छान असं मिक्स केलेलं आहे आणि आपलं मिश्रण भरपूर असं घट्ट झालेलं आहे. चांगला ह्याचा गोळा होतो आणि गोळा असा कढईसुद्धा सोडत आहे, व्यवस्थित असं घट्ट झालेलं आहे. परंतु आपल्याला इथे चेक करायचं आहे की आपलं मिश्रण बर्फी सेट करण्यासाठी सेट आहे का नाही. तर इथे बघा मी एक गोळा काढून घेते मिश्रणाचा. तर 2 बोटांमध्ये जर फिरवला तर अगदी अलगद असा ह्याचा गोळा बनतो. अजिबात बोटांना हे मिश्रण चिटकत नाही आहे. तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट असं आपलं हे बर्फीचं मिश्रण तयार झालेलं आहे. आता काय करायचं आहे, गॅस बंद करून घेतलेला आहे मी. आता ह्याचं आपल्याला 2 पार्ट करून घ्यायचे आहेत, कारण आपण डबल लेअरवाली बर्फी बनवतोय. तुम्ही ह्या स्टेजला फक्त चॉकलेट बर्फीसुद्धा बनवू शकता, काहीच हरकत नाही, तुमच्या आवडीनुसार. इथे मी डबल लेअर करते. मी काय करणार आहे, खालची लेअर आहे थोडीशी पातळ ठेवणार आहे आणि चॉकलेटची लेअर थोडीशी जाड ठेवणार आहे. आणि आपण मुलांसाठी बनवतो तर थोडीशी चॉकलेटची लेअर मोठी ठेवणार आहे. आता हा पहिला पोर्शन आपण ह्या डब्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि असा थापून घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला सर्वात आधीच बटर पेपर लावून त्याला तूप लावून घेणं गरजेचं आहे. यामुळे काय होतं, पटापट असं आपलं बर्फी सेट करता येते. तुम्ही बघू शकता मी पहिली लेअर अशी लावून घेतलेली आहे आणि व्यवस्थित अशी थापून घेतलेली आहे. आता काय करायचं आहे, गॅस मी परत चालू केलेला आहे. एकदम मीडियम ठेवायचं आहे. त्यात जी कॅडबरी घेतली होती ना त्याचे मी तुकडे करून घेतले. तोपर्यंत कॅडबरीसुद्धा तुम्ही बघू शकता आपली थोडी वितळले. त्यातच मी 1-1.5 चमचा ह्या दूध घेतले, त्यातलं अर्धं दूध मी ह्या कॅडबरीवरती टाकून घेते. आता तुम्ही इथे पूर्णपणे कॅडबरीचा वापर करू शकता किंवा ती डार्क कंपाऊंड मिळते ना त्याचासुद्धा वापर करू शकता. त्याने अजून कलर एवढा डार्क येतो मिठाईला. परंतु इथे मी 20 वाली आपली कॅडबरीच वापरलेली आहे. आता कॅडबरी तुम्ही बघू शकता एका सेकंदातच ती मेल्ट झालेली आहे, कारण गॅस आपण एकदम लो ठेवलेला आहे. त्यातच मी ही जी कोको पावडर घेतली ना 1 चमचा ती टाकून घेते. तुमच्याकडे जर कोको पावडर नसेल तर तुम्ही पूर्णपणे इथे 3 किंवा 4 कॅडबरी अवश्य टाकू शकता. एकदम छान टेस्ट येते, नक्की टाका. जे उरलेलं दूध होतं ना थोडंसं ते सुद्धा मी टाकून घेते, कारण मिश्रण मला बरंचसं घट्टसर वाटतंय. आता काय करायचं आहे, कॅडबरी आणि कोको पावडर व्यवस्थित आपल्याला ह्या नारळाच्या किसामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता 1च मिनटं मी असं परतलं आणि छान असं ह्या मिठाईला मस्त असं कलर आलेला आहे नारळाच्या किसाला. वाटत नाही आहे की हा नारळाचा किस आहे, एकदम माव्यासारखे झालेले आहे. आता हा परत आपल्याला दुसरी लेअर ह्याच्यावर टाकून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता आता छान असं व्यवस्थित असं ह्याला आपण पसरून घेऊया, कारण गरम आहे भरपूर मिश्रण, किंवा वाटीने किंवा असंच पॅच्युल्याने आपल्याला छान असं हे पसरून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही व्यवस्थित इथं आपली मिठाई सेट करायला ठेवली आहे. एक 10 मिनटं झाल्यानंतर आपल्याला ह्याला थोडेसे कट लावून घ्यायचे आहेत, कारण पूर्ण थंड झाल्यानंतर आपल्याला ह्याला कट लावता येणार नाही, मिठाई अशी तुटू शकते. आता काय करायचं, आधीच सांगितल्याप्रमाणे मोदोबोन असं कट लावून घ्यायचं आहे सुरुवातीला, म्हणजे समजते की बाजूला अजून किती अंतरावर आपल्याला दुसरा कट लावायचा आहे. मी आधीच्या ही रेसिपीमध्ये तुम्हाला हीच पद्धत सांगितली होती आणि एकदम परफेक्ट आहे. यामुळे काय होतं, व्यवस्थित अशा वड्या पडतात आणि उलटण्याने पाडते. तुम्ही इथे चाकूने सुद्धा पाडू शकता, ते जे तुम्हाला सोपं वाटते त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. आता मिश्रण थोडंसं ओलं असल्यामुळे हे उलटण्याला चिटकत आहे. आता काय करायचं आहे, मधून सुद्धा आपल्याला उभेसुद्धा असेच कट लावून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे एकदम परफेक्ट अशी मिठाई सेट होते. छान अशा कलरसुद्धा आला आहे, तुम्ही बघू शकता चॉकलेटचा. आता काय करायचं आहे, आपल्याला हे जवळपास 1.5 ते 2 तास असंच रूम टेम्परेचरवर ठेवायचं आहे. हलकासा ह्याच्यावर रुमाल झाकून ठेवा, कारण माशा वगैरे बसणार नाहीत. 1-2 तास झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मिठाई व्यवस्थित आपली सेट झालेलं आहे. पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे. परत मी त्याच उलटण्याने ह्याला थोडंसं कट लावून घेते, म्हणजे काय होतं, मिठाई व्यवस्थित अशी मोकळी होते, एकमेकांना चिटकणार नाही. एवढ्या प्रमाणात एका नारळामध्ये जवळपास आपली तर अर्धा किलो मिठाई एवढी झालेली आहे. तुम्ही बघू शकता छान अशी बर्फी सेट होते, खायला एवढी टेस्टी लागते. आणि साहित्य तर तुम्ही बघितलंच असेल, एकदम जेमतेम आहे. ह्या रक्षाबंधनला तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना अशी टेस्टी आणि चॉकलेट फ्लेवरवाली बर्फी नक्की करून द्या. तुम्ही बघू शकता लगेचच आपल्या इथे काप करून घेतलेले आहेत मी बर्फीचे. आता काय करायचं आहे, हे आपल्याला बटर पेपर असाच उचलून ह्या चॉपिंग बोर्डवर ठेवणार आहे, डब्बा बाजूला काढून घेणार आहे. यामुळे काय होतं, व्यवस्थित आपल्याला ही बर्फी व्यवस्थित काढता येईल. तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित इथे आपले बर्फी सेट झालेली आहे, अजिबात एकमेकांना चिटकलेली दिसत नाही आहे. आपण हे उलटण्याने काढून घेऊया. तुम्ही बघू शकता अलगदच निघत आहे, अजिबात चिकटलेले नाही कुठे. खालची बाजू एकदम अप्रतिम दिसते, एकदम माव्यासारखी टेस्ट लागते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. करण्याची पद्धत
प्रमाण आणि सगळं मी असं व्यवस्थित तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे ही बर्फी करताना चुकण्याची तर शक्यताच नाही. अगदी 100% व्यवस्थित होते आणि चवीला मात्र तर अजिबात एवढी टेस्टी लागते की तुम्ही ओळखणार नाही की ही ओल्या नारळापासून बनवलेली आहे. एकदम खाव्यासारखी लागते, जसे की मावा बर्फी मिळते ना मार्केटमध्ये, सेम तशी लागते. तुम्ही बघू शकता प्रत्येक पीस एकदम व्यवस्थित सेट झालेला आहे. जेमतेम 1 चमचा तूप वापरलेला आहे. एवढी टेस्टी इथे आपली मिठाई तयार झालेली आहे. अर्धा किलो आहे, तुम्ही बघू शकता अर्धा किलो मिठाई आपली एका नारळामध्ये तयार होते. एकदम टेस्टी अशी मिठाई एक तोडून दाखवते तुम्हाला. बघू शकता किती सॉफ्ट झालेली आहे. खाताना एकदम माव्यासारखी लागते आणि चॉकलेटचा फ्लेवर म्हणाल तर अप्रतिम लागतो. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.